गीता असणारा 13वा अध्याय आणि त्या ठिकाणी आपण 16वा असणारा श्लोक मागच्या पाठामध्ये पाहिला. अविभक्तं च भूतेषु विभक्तमेव च स्थितं भूत भर्तृच तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभु विष्णुजी. अशा प्रकारे ते कसं आहे, अविभक्तं च भूतेषु संपूर्ण भूतमात्रामध्ये जसा आकाश सर्वत्र व्याप्त आहे त्याचप्रमाणे ते असणारं ज्ञेय ब्रह्म काय या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये ते एकच ब्रह्मतत्व जे आहे ते एकच ब्रह्मतत्व या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्याप्त झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे ते कसं आहे, निमित्त आणि उपादान कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. अशा प्रकारे तो एकमात्र परमेश्वर, ते एकमात्र ज्ञेय ब्रह्मतत्व सर्वत्र आहे. ते काय करतंय, तेच काय संपूर्ण प्राण्यांचा असणारी स्थिती, संपूर्णाची उत्पत्ती, स्थिती आणि पालन कारण. संपूर्ण प्राणी मात्र जे आहे, संपूर्ण प्राणांची उत्पत्ती त्याच्यापासूनच. तस्मात आत्मनः सांगितलं, आकाशा. त्यानंतर स्थिती, मध्या काळामध्ये त्याला जे जे पालन करायचं आहे, जे जे अपेक्षित आहे ते सर्व तेच देणारं आहे. आणि पुन्हा संहार करणारं सुद्धा तेच आहे. म्हणजे अशा प्रकारे या जगतामध्ये काय आहे, वासुदेव सर्वम. हा गीतेचा सिद्धांत आहे. गीतेने आम्हाला काय सांगितलं, गीतेचा हाच सिद्धांत आहे काय, वासुदेव सर्व. या जगतामध्ये चराचर सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त परमात्मा एकमात्र सत्य आहे. तद्व्यतिरिक्त सर्व मिथ्या स्वरूपाचा आहे. असत्य म्हणत नाहीये, मिथ्या स्वरूपाचं म्हणतो. असत्य आणि मिथ्यामध्ये बराच फरक आहे. असत्य म्हणजे नाहीच, मिथ्या म्हणजे भ्रमकल्पित, मानणं. आपण व्यवहारामध्ये काय करतो, आपण मानतो तो तसा आहे आणि म्हणून त्याच्याशी मैत्री करतो, अमुक करतो, तसमुक करतो. अगदी जीवश्च म्हणतो कंठश्च, त्याचा मित्र होतो. मग काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्याला तो कळतो तो कसा आहे. म्हणजे मानणं जे होतं हे कसं मिथ्या कल्पित होतं की तो असा आहे समजून. वास्तविक तसा नसताना तो काय करतो, आत्तापर्यंत अनेकांना त्यांनी काय केली, फसवणूकच केलेली आहे त्यांनी त्या श्यामनी. परंतु या रामला काय वाटतं, श्याम अतिशय चांगला आहे. काय केलं, मानलं. मिथ्या याला म्हणतात कल्पित्व. आणि काय केलं, त्याच्याशी व्यवहार आरंभ केला. आणि मग नंतर 6 महिन्यानंतर पुन्हा रामला कळलं का, रे श्यामने मला असं केलेलं आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये मला फसवणूक झालेली आहे. मग काय झालं, त्याला कळलं त्याचं वास्तविक स्वरूप. याला म्हणतात मिथ्यात्व, म्हणजे मानणं. तसं हे जगत काय, वास्तविक कसं आहे, वास्तविक दुःखालयम अशाश्वतम. स्पष्ट गीतेने सांगितलं, दुःखाचं झालं इथं, दुसरं काही नाही. परंतु आम्ही काय मानलं, या जगतामध्ये मला काय मिळेल, सुख मिळेल, हे मिळेल, भोग मिळेल, ऐश्वर मिळेल. हे सगळं कोणी मानलं, जीवाने. की या संपूर्ण जगतामध्ये मला या सगळ्या सुख सुविधांनी युक्त हे सगळं मिळेल. मला लक्झरियस फ्लॅट घ्यायला जातात जाहिरातीमध्ये, सगळे सर्व सुख सुविधांनी युक्त हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. आणि मग काय करतो, जातो ते 40, 50, 60, 70 लाख रुपये घालून. काय असेल तो 1 BHK 2 BHK असं राहील, CC कॅमेऱ्यातील गार्ड राहील, हे राहील, ते राहील, गार्डन राहील, चिल्ड्रन पार्क राहील, वृद्धांच्या सगळं 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 जाहिरातीमध्ये असतं. हे काय, आणि घेतल्यानंतर मग त्याला वास्तविक कळतं, अरे इथं हे नाही, ते नाही, ते नाही. मग काय होतं, मग आता काय करणार, एवढे पैसे घालवल्यानंतर सोडून जाता येत नाही, मग फसतो त्याच्यामध्ये. हेच आहे आपलं अलग लक्षात. सर्व सुख सुविधांनी युक्त हे जगत आहे असं कोणी जीवानी मान, की इथं आम्हाला हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, अमुक मिळणार आहे. आणि त्यानंतर काय, वास्तविक ज्यावेळेस जगतामध्ये आला त्यास काय फसला. काय झालं मग, काही नाही. सुख जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. एवढी सुखासाठी पर्वता एवढं दुःख काय करावं लागतंय, क्षणोक्षण प्रत्येक क्षणाला दुःखच आहे. परंतु वाटतं जसं तो बैल किंवा असतो त्या ह्याला फिरणारा तेलाच्या घाण्याला, त्याला काय असतं, पुढे फक्त पेंडी लावलेली असते कसली तरी गवताची छानपैकी हिरवी, आणि ती त्याला बांधलेली असते. आणि ती खाण्याच्या अपेक्षेने काय दिवस रात्र तिथंच तो फिरत असतो त्या पेंडीच्या मागे. ती काय त्याला प्राप्त होत नाही. तसं हे आम्हाला वाटतं फक्त
हे मिळाल्यावर सुख मिळेल, ते मिळाल्यावर सुख मिळेल, असं झाल्यावर सुख मिळेल. पण सुख शेवटपर्यंत मिळत नाही. कारण का? हे सुख नाहीच आहे. दुःखालयम अशाश्वतम आहे. हे दुःखाचंच आलंय हा संसार. स्पष्ट अगदी गीतेने सांगितलं की हे जे आहे हे दुःखाचंच आलंय आहे. इथं तुम्हाला सुख मिळूच शकत नाही. मग काय केलं पाहिजे? मग ह्या संसाराचा नाद सोडून त्या परमार्थाचा ज्यावेळेस नाद पकडू त्यावेळेस सुखाची प्राप्ती. त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये वास्तविक सुख आहे हे लक्षात येईल. म्हणून अशा प्रकारचं काय म्हणून याच्यापासूनच कोण हे नेय जे ब्रह्मतत्व आहे, हे नेय ब्रह्मतत्वापासून या संपूर्ण जगताची काय आहे निर्मिती आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ते काय आहे, परंतु अत्यंत सूक्ष्म आहे, गुह्य स्वरूपाचं आहे. सहसा प्रत्येकाला सापडत नाही, मिळत नाही, लक्षात येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असल्यामुळे पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून त्याचा असणारं स्वरूप कसं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावरती असणारा उपोद्घात करतात. काय म्हणतात? किंच सर्वत्र विद्यमान सद न उपलभ्यते चेत नेयम तमः तिरही न किम तरीही. अशा प्रकारे यदि सर्वत्र विद्यमान असून सुद्धा ते कसं तुम्ही म्हणताय काय? सर्वम खल्विदम ब्रह्म. हे सर्व जे आहे ब्रह्मच आहे, ब्रह्मा व्यतिरिक्त काही नाही. सर्वम खल्विदम ब्रह्म. हे सर्व जे आहे सर्वम खलु इदम ब्रह्म. हे सर्व जे आहे हे ब्रह्मच आहे. असं म्हटल्यानंतर काय म्हणतात? यदि सर्वत्र विद्यमान असून सुद्धा ते कसं आहे नेय जे आहे ते ब्रह्म प्रत्यक्ष होत नाही. पण तुम्ही म्हणताय खरं, परंतु आम्हाला कोणाला ते प्रत्यक्ष कसं होत नाही तुम्ही म्हणून सुद्धा त्याचं उत्तर देता. मग जर प्रत्यक्ष होत नाही मग त्याचं अस्तित्व आहे का नाही का नुसतं अंधकारमय? जर तुम्ही म्हणता सर्वत्र उपलब्ध आहे तर मग प्राप्त झालं पाहिजे, परंतु प्राप्त होत नाही. जसा प्रकाश सर्वत्र आहे तो प्राप्त होतो, तसं तुम्ही म्हणता ते सर्वत्र विद्यमान आहे. मग सर्वत्र विद्यमान आहे तर मग आम्हाला कसं प्राप्त होत नाही? मग आम्हाला जर ते ज्या अर्थी प्राप्त होत नाही मग ते काय अज्ञान किंवा अंधकारमय आहे का? तर तसं नाही. तर मग त्या ब्रह्माचं असणार कसं आहे ते, त्याचं स्वरूप काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न 17व्या श्लोकाच्या माध्यमातून करतात. काय म्हणतात? ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. की अशा प्रकारे ते कसं आहे ज्योतिषामपि तज्ज्योतिः. जी ज्योती आहे परमज्योती आहे त्या परमज्योतीची सुद्धा ही ज्योती. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतु. तमेव म्हणजे त्याच्याच प्रकाशाने, तमेव भांतु मनुभाती सर्व. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व जे प्रकाशित होत आहेत ना, कोण? सूर्य चंद्र इतर काय ज्योती ज्या सगळ्या ज्या या ठिकाणी चंद्र तारका जे काय प्रकाशित होत आहे या सृष्टीमध्ये हे कोणामुळे? तमेव भांतु मनुभाती सर्व. त्याच्याच प्रकाशाने, तस्य भासा त्याच्या प्रकाशाने सर्वमिदं विभाती. हे सगळं आम्हाला जे दिसतंय हे त्याच्या प्रकाशामुळेच दिसतंय. म्हणजे अशा प्रकारे ते कसं आहे आणि म्हणून ते कसं आहे ज्योतिषामपि तज्ज्योतिः. हे जेवढे प्रकाशमान म्हणून सूर्य चंद्र आदी जे काय आहे इतर ज्या काही ज्योती प्रकाशमान वस्तू ज्या आहेत त्या संपूर्ण प्रकाशमान वस्तूंचं सुद्धा प्रकाशत्व अथवा त्या संपूर्ण प्रकाशमान ज्योतींच्या ज्योती म्हणजे त्या सर्वांना प्रकाशित करणार सूर्यचंद्र आदी सुद्धा. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं भीषास्मात् वातः पवते भीषो देति सूर्य. सूर्य उगवतो वेळच्या वेळेला. का म्हणत नाही आज थंडी आहे आता काय करायचं? तर सूर्य असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, त्याची जी वेळ असेल सकाळी 5:30 पासून 6 पर्यंत जी आहे त्या वेळेमध्येच तो उगवतो. तो कधी म्हणतो का आज मला कंटाळा आला, आजचा दिवस राहू दे जरा, आज फार थंडी आहे, आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, आज थोडा मी उशिरा जातो, 7:30 वाजता 8 वाजता येतो. तसं होत नाही कधी. का भीषास्मात् त्याच्यामुळे त्याची भीती आहे त्याला. म्हणून त्याला सुद्धा कारण का भीती कशी जरा प्रकाशमान करणारा सुद्धा तो त्या ठिकाणी असल्यामुळे
तीच ज्योती अलग अलग म्हणून ती कशी आहे, ते परमतत्व सर्व ज्योतींची ही ज्योती आहे. सर्व प्रकाशमान जे या सृष्टीपटलावर जेवढे म्हणून जे पदार्थ आहेत त्या सर्वांना प्रकाशित करण्याचं कार्य कोण करते, ही ज्योती परमज्योती आहे, म्हणून तिला परमज्योती म्हटलं. ती परमज्योती आहे. त्यानंतर कसे तमसा परमुच्यते, अज्ञानाच्या अत्यंत पलीकडे. जे अज्ञान जे आहे आपल्यामध्ये त्या अज्ञानाच्या पलीकडे येते. आम्हाला का ती दिसत नाही, जो प्रश्न आहे त्यांचा की नेय प्रत्यक्ष असताना आम्हाला दिसत नाही, मग ते अंधकारमय आहे का, ते का दिसत नाही, तर आमच्यामध्ये असणारी किंवा आमच्यामध्ये असणारं अज्ञान, त्या अज्ञानामुळे आम्ही ते पाहू शकत नाही. दिसून पश्यन्नपि पश्यति मूढ हा सांगितलं, पाहून सुद्धा न पाहिल्या ग, ते सर्वत्र आहे पण आम्हाला दिसत नाही, आम्ही तिथं दुसरंच मानलंय. वास्तविक नसताना स्थाणू पुरुष आहे. काय स्थाणूच आहे म्हणजे खांबच आहे, पण त्या खांबावर काय केलं, पुरुषावर आहे. या ठिकाणी हा पुरुष उभा राहिलेला आहे, नसताना सुद्धा आविर्भाव करून घेतला. त्याप्रमाणे वास्तविक ब्रह्मतत्व जैयतत्व सर्वत्र असताना सुद्धा अज्ञानाने कल्पित त्या ठिकाणी काय केलं, आम्ही संसार मान्य केला. आणि मग संसार ज्यावेळेस मान्य केला त्यावेळेस काय झालं, मग संसारच पाहण्याला सुरुवात केली. हा संसार असा आहे, तो संसार तसा आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे अज्ञान जे आहे त्या अज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचीच अपेक्षा. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच, दुसरं काही नाही. त्याला शास्त्र म्हणतं एव म्हणजे च, एवचा अर्थ च, ज्ञानादेव कैवल्यम. ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं त्याच वेळेस ते कैवल्य पदाचे म्हणजे मोक्ष पदाची तुम्हाला प्राप्ती होते. आणि म्हणून अशा प्रकारे जो पण अज्ञान, अज्ञानेन आवृतम ज्ञान आणि तेन मुह्यन्ति जंतवः, ते ज्ञान जे आहे हे अज्ञानाने आवृत्त केल्यामुळे सर्वांना मोह या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि या मोहामुळे आम्ही ते परमतत्व जे आहे, जे सर्वत्र व्याप्त आहे, हे सर्वत्र व्याप्त परमतत्व ते आम्ही पाहू शकत नाही. आणि म्हणून ते कसं, म्हणून त्या अज्ञानाच्याही काय ते तमसः परमुच्यते, अज्ञानाच्याही अत्यंत पलीकडे आहे. नंतर ते कसं आहे, ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. ते कसं आहे, ज्ञानम ज्ञानस्वरूप म्हणजे जाण्यायोग्य. त्यानंतर ज्ञानानेच प्राप्त करणे. जाण्यायोग्य काय आहे, जाण्यायोग्य तेच आहे, ज्ञानस्वरूप तेच जाण्यायोग्य. मग ते जाणण्यासाठी काय, ज्ञानानेच ते प्राप्त करायचं. ज्ञानगम्यम म्हणजे ज्ञानाच्या द्वारे ते प्राप्त करायचं. आणि कसं आहे, ज्ञानगम्यम आणि हृदि सर्वस्य विष्ठितम, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते जे आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तेच काय आहे, विष्ठितम म्हणजे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तेच विराजमान आहे. म्हणजे ते तत्व जे आहे ते सर्वांच्या हृदयामध्ये तेच ज्ञानस्वरूपी, जाण्यायोग्य आणि ज्ञानानेच प्राप्त करण्यायोग्य. त्यासाठी दुसरं काही नाही. म्हणजे सगळी जी काय सांगितली साधना त्याकरता सांगितली, ज्ञान साधना सांगितली. अमानित्वादी जी काय हे काय ज्ञान साधना, त्याच्याद्वारे ते ज्ञानगम्य ते प्राप्त होऊ शकतं. काय ते ज्ञेय जे ब्रह्म आहे, या सर्व साधनाच्या द्वारे ते ज्ञेय ब्रह्म प्राप्त होऊ शकतं. पाहू काय म्हणतायत आचार्य या ठिकाणी म्हणतायत, ज्योतिषा. का ज्योतिषाम म्हणजे आदित्यानामपि तत् ज्ञेयम ज्योतिः आत्मचैतन्य ज्योतिषा इद्धानि हि आदित्यादीनि ज्योतिंषि दीप्यन्ते येन सूर्यस्तपसि तेजस्तेजः तस्य भासा सर्वमिदं हे गालयते तस्य भासा सर्वमिदं विभाति श्वेताश्वेत उपनिषदामधला मंत्रः इत्याविश्रुतिभ्यः स्मृतेश्च इह एव यदादित्यगतं तेजः. यद आदित्यगतं तेजः, सूर्यामध्ये असणारं जे तेज आहे ते सुद्धा कोणाचं आहे, ते सुद्धा त्याचंच आहे. यदा आदित्यगतं तेजः, ते सुद्धा त्याचंच आहे, हेच सांगितलं या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे ते ज्ञेय म्हणजे कोण, परमात्मतत्व. काय सर्व, सर्व म्हणजे सूर्यादी ज्योतींचे सुद्धा परमज्योती आहे. म्हणजे सूर्यादीच्या काही ज्योती आहे या सर्वांना थोडक्यात प्रकाशित करणार द काय आहे, तर या सर्वांना प्रकाशित करणारं ते तत्व आहे. कारण आत्मचैतन्याच्या प्रकाशामुळे ते दीप्यमान होऊन हे सूर्य आदी सर्व ज्योती प्रकाशित होत आहे. कारण का, तर ते आत्मचैतन्य आहे, त्या आत्मचैतन्याच्या प्रकाशामुळे काय होत आहे, दैदीप्यमान होऊन
अत्यंत आत्मप्रकाशाच्या जे प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे अत्यंत दैदिप्यमान होऊन, म्हणजे त्याच्यापासूनच तिथं सुद्धा पाहण्यासाठी श्रोत्रस्य श्रोत्र चक्षुषश्चक्षु सांगितलं केन उपनिषद, श्रोत्राचा सुद्धा कानाचा सुद्धा कान, डोळ्याचा सुद्धा डोळा, म्हणजेच त्याचा अर्थ ज्योतिषामपि ज्योती ही, डोळे पाहतात परंतु पाहण्याची शक्ती देण्याचं जे कार्य आहे ते पाहण्याची शक्ती निर्माण करण्याचं कार्य त्याचं त्या ठिकाणी. मग अशा प्रकारे तो त्या आत्मचैतन्याच्या प्रकाशामुळे या ठिकाणी असणारा त्याचा जो प्रकाश आहे, नाना छिद्रकटोदरस्थित महादीप प्रभाभास्वरम ज्ञानम यस्य चक्षुरादिकरणद्वारा बहिस्पंदते जानामीति तमेव भान्तमनुभाते तत्समस्तं मया तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये. त्या ठिकाणी दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये असणारा चौथा श्लोक की ते कसं नाना छिद्र, जसा एखादा दिवा त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर घटाच्या आतमध्ये ठेवून त्याला छिद्र पाडल्यानंतर जसा तो त्या छिद्रांच्या द्वारे प्रकाशित होतो, त्याप्रमाणे त्या आत्मचैतन्याची असणारी ज्योती काय होते, या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयांकडे किंवा त्या इंद्रियांद्वारे प्रकाशित होत राहते. आणि मग अशा प्रकारे म्हणजेच काय, इंद्रियांना थोडक्यात सांगायचं तात्पर्य प्रकाशित करण्याची शक्ती त्याचीच आहे. म्हणजेच ज्या तेजाने प्रदीप्त होऊन, कारण का सूर्यचंद्र आदी ज्योती त्याच्यामुळेच प्रकाशित होतात, त्या ज्या तेजाने प्रदीप्त होऊन सूर्य तपत आहे, सूर्य जो तापत आहे या ठिकाणी त्या तपन करण्यासाठी किंवा त्याला ती शक्ती जी आहे ती कुठून मिळते, ती त्यापासूनच मिळते. त्याच्या प्रकाशामुळे सर्व प्रकाशित होते आणि म्हणून त्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जगत जे आहे, हे संपूर्ण जगत कोणामुळे प्रकाशित होतं, तर हे संपूर्ण जगत त्याच्याच प्रकाशामुळे हे संपूर्ण जगत काय होतं, प्रकाशित होते. इथे श्रुती ही, ह्या श्रुतींच्या द्वारे किंवा प्रमाणांच्या द्वारे सुद्धा हे सिद्ध होतं. काय म्हणतात प्रमाण, यद आदित्यगतम तेजः इत्यादी स्मृतिवाक्यांद्वारे सुद्धा हे सिद्ध होतं. सगळ्यांच्या द्वारे हेच शेवटी सिद्ध होतं. तमसा अज्ञानात् परम अस्पृष्टमुच्यते ज्ञानादेः दुःसंपादन बुद्ध्याः प्राप्त अवसादस्य उत्तमभ्यनार्थम आह. त्याचप्रमाणे काय म्हणतात, त्याचप्रमाणे ते ज्ञेय अंधकार म्हणजे अज्ञानाहून पर अर्थात अस्पृष्ट सांगितले आहे. ते ज्ञेय कसं आहे, अन्न म्हणजे अज्ञानाहून पर आहे. तेच सांगण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. जे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ते ज्ञेय ब्रह्म तुम्ही जाणू शकत नाही. ज्ञानेन आवृतम, म्हणून त्याच्या अज्ञानापासून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग त्यासाठी काय, जे आहे श्रवण मनन निधिध्यासना गुरुपसत्ती हे जे काय सांगितलं आहे शास्त्राने, त्या मार्गाने जाऊन पुढे ते असणारं ज्ञेय तत्व ते प्राप्त केलं पाहिजे. म्हणून तेच सांगितलं. त्याचप्रमाणे ते ज्ञेय अंधकार म्हणजे अज्ञानाहून अर्थात अस्पृष्ट सांगितले. त्या तिथपर्यंत जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माण, जोपर्यंत ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होत नाही तोपर्यंत. म्हणून अशा प्रकारे काय, ज्ञानादी संपादन करणे अत्यंत दुर्घट आहे. अशा बुद्धीमुळे उत्साहरहित खन्नचित्त झालेल्या साधकांना उत्साहित करण्यासाठी, परंतु हे सगळं ज्ञान आदी हे सगळं जे आहे हे प्राप्त करणं अत्यंत दुर्घट अशा आहे. म्हणजे सगळं प्राप्त करायचं म्हणजे सहज आहे का, एवढं सहज नाही. आता वर्ष होऊन गेलं तरी 13व्याच अध्यायावर चालत, 13वा महिना होऊन गेला तरी पुढं काय गाडी जात नाहीये. म्हणजे सगळं जे आहे हे सगळं प्राप्त करणं सहज आहे का. मग तेच या ठिकाणी ज्ञानादी संपादन करणे अत्यंत दुर्घट, की ते सातत्याने त्याचा विचार करणं, हे करणं ते करणं एवढं सहज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे बुद्धीमध्ये उत्साहरहित खन्नचित्त झालेल्या साधकांना, म्हणजे अशा प्रकारे अरे सगळं आता कसं काय पार जाणार आपली नाव. आत्ताशी 13व्या अध्यायावर आलोय, 1 वर्ष होऊन गेलंय, अजून पुढं 5 अध्याय राहिलेत. मग कसं काय करणार स्वामीजी, अजून 1 वर्ष अजून गीता संपवायला लावतायत का, नक्की काय होणार आहे. आता 1 नाही वर्ष लागणार, तर एवढा 13वा अध्याय हा महत्वाचा आहे. त्यामुळे इथं थोडंसं विशेष चिंतन आहे, विशेष भाष्य आहे. 13व्यातनं एकदा पुढे गेलो की मग गेलो आपण पुढे निघून. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय, हे असणारं ज्ञेय ब्रह्म जे आहे हे ज्ञेय ब्रह्म म्हणून मग काय होईल, मग सगळ्यांच्या मधला उत्साह निघून जाईल. किती दिवस तेच सकाळी उठल्यानंतर तेच एकच ब्रह्म, एकच ब्रह्म, ब्रह्माव्यतिरिक्त अन्य काही नाही.
तेच ज्ञेय प्राप्त एवढंच फक्त आपण ऐकतोय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय कथा आहे का? बाकी काही नाही दुसरं. तेवढं एकच उठलं की सर्वम खल्विदम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्त्वमसी, हे सर्व जे आहे ब्रह्म, वासुदेव सर्वम, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय होईल? मग सगळ्यांना मग जामिता ज्याला म्हणतो आपण, जामिता म्हणजे कंटाळा, सारखं उठून तेच ऐकायचं म्हणून कंटाळा येईल. आणि म्हणून अशा प्रकारे कंटाळा येऊ नये उत्साहित करण्यासाठी काय म्हणतात? ज्ञानम अमानित्वादी नेयम नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि इत्यादीना उक्तम ज्ञानगम्यम नेयम एव ज्ञातम सज्ञानफलमिति ज्ञानगम्यमुच्यते न्यायमानं ज्ञेयं तत् एतत्त्रयमपि हृदि बुद्धौ सर्वस्य प्राणिजातस्य विष्ठितं विशेषेण स्थितं तत्र एव हि त्रयं विभाव्यते. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात? अशा प्रकारे ज्ञान अर्थात अमानित्वादी साधन. ज्ञान म्हणजे काय? तर अमानित्वादी या ठिकाणी साधनेची पहिल्यांदा सांगितली. कुठली? पहिल्या श्लोकांच्या द्वारे अमानित्व अधंबित्व ही सर्व जी साधनं आहे, ज्ञान अर्थात अमानित्वादी साधनं ही संपूर्ण काय? ज्ञान स्वरूप सांगितली. नेय म्हणजे काय? नेय म्हणजे अर्थात नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि इत्यादी वाक्यांद्वारे सांगितले जाणारे परमात्म्याचं स्वरूप. ज्ञान म्हणजे सगळी अमानित्वादी साधनं. नेय परमात्म्याचं असणारं स्वरूप कोणतं? सच्चिदानंद ब्रह्म. ते कसं आहे ब्रह्म? सच्चित आनंद स्वरूप म्हणजे असं असणारं त्याचं स्वरूप. आणि ज्ञानगम्य म्हणजे नेयाला जाणल्यानंतर काय? ते परमात्म्याचं असणारं स्वरूप. नेय म्हणजे तेच आहे. ज्ञानाच्या द्वारे म्हणजे कसे? अमानित्वादी साधनं प्राप्त झाल्यानंतरच. जोपर्यंत अमानित्वादी साधनाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत नेय ब्रह्माला तुम्ही प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या अमानित्वादी साधनांच्या द्वारे ते ज्ञेय स्वरूप ब्रह्म जाणल्यानंतर काय होणार आहे? ज्ञानगम्यम. ज्ञानगम्य म्हणजे नेयाला जाणल्यानंतर काय? ते ब्रह्मतत्व जाणल्यानंतर ज्ञानाचे फळ असल्यामुळे काय? तेच ज्ञानाचं फळ आहे. काय? ज्ञानगम्यम असे म्हणले आहे. ते जाणणं अमानित्वादी साधनांद्वारे ते ज्ञेय स्वरूप ब्रह्माला जाणणं म्हणजेच काय? ज्ञानगम्यम. ते ज्ञेय स्वरूप ब्रह्म काय झालं? आता त्याला ज्ञानगम्य झालं. म्हणजे त्याला आता जाणलं त्याने की असंच आहे. कशाच्या द्वारे? अमानित्वादी साधनांच्या द्वारे असे म्हटले आहे. आणि जेव्हा जाणले जाते त्या अवस्थेला ज्ञेय म्हणतात. त्याला जे जाणलं जातं त्या अवस्थेला काय येतं? ज्ञेय. म्हणजे ते ब्रह्मत्वाची जी असणारी अवस्था आहे ती जी अवस्था काय आहे? त्या अमानित्वादी साधनांच्या द्वारे तिला प्राप्त करून मग काय होतो? तो त्या अवस्थेलाच प्राप्त होतो. म्हणजे ब्रह्मविद ब्रह्मैव होती. पुन्हा दुसरी अवस्था नाही. तिथं आणखी काय होतं का? आणखी काही होत नाही. त्याने एकदा जाणल्यानंतर तो तेच होतं. नदी समुद्रामध्ये मिळाल्यानंतर काय होतं आहे? समुद्रच होणार आहे. दुसरं काय होणार आहे का? नाही. तसं ज्ञानाच्या द्वारे त्या ज्ञानब्रह्म ज्ञेय ब्रह्माला जाणल्यानंतर तो ज्ञानस्वरूपच होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथं केला. हे तीनही म्हणजे काय? ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानगम्य समस्त प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष रूपाने स्थिर आहे. कारण हे तिन्ही येथेच प्रकाशित होतात. याच ठिकाणी याच अंतःकरणामध्ये ज्ञान सुद्धा आहे, ज्ञेय सुद्धा आहे आणि ज्ञानगम्य. तिन्ही दुसरीकडे कुठे जायचं नाही. ते प्राप्त करण्यासाठी हेच इथं मुख्य आहे. ते प्राप्त करण्यासाठी इकडे जायचे, मला तिकडे जायचं, कुठेही जायचं नाही. याच ठिकाणी अंतस्थ आत्मानं अजम्न दृष्ट्वा सांगितलं. ते आत्मतत्व आहे ते याच ठिकाणी जाणून घ्यायचं. त्याला जाणण्यासाठी अजून इकडे जातो तिकडे जातो, अमुक करतो तमुक करतो, काही करायचं नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय. पुन्हा सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काहीच करायचं नाही. जेवढं काही करतोय ते सोडून द्यायचं. जे न त्यजसी त्यात्यज. जे जे म्हणून करत आहे, मी अमुक करतोय ते सोडून दे, मी तमुक करतोय ते सोडून, जे काही करतोय हीच साधना आहे याची. त्याला दुसरी काही साधना नाही. कारण केलं की काय? कर्म कर्मफल सुरुवातच झाली. आणि म्हणून जे काय म्हणून सर्व कर्म संन्यास सांगितलं. जे ज्ञानी आहे, जे आत्मरवित आहेत त्यांच्यासाठी काय आहे? सर्व काही नाही. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं.
त्यासाठी कोणतंच काम नाही ठेवलेलं. त्याची आत्म्यामध्ये रती म्हणजे आत्मा स्वतःमध्येच जर रममाण व्हायला लागला, त्यासाठी आता दुसरं काही या ठिकाणी कार्य परमेश्वराने किंवा शास्त्राने त्यासाठी आता तू अमुक कर. आत्मतत्व जाणल्यानंतर त्याला कार्यच नाही, तेवढंच काम त्याला. आत्मरती यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च. आत्म्यामध्येच रती, आत्म्यामध्येच तृप्त, आत्म्यामध्येच संतुष्ट. त्यामुळे त्याला अन्य वस्तूची गरजच पडत नाही. तो स्वतःमध्येच रममाण होतो. नंदती नंदती नंदत्येव. तो त्या आनंदाची प्राप्ती जीवनामध्ये करून योग करतो वा भोग करतो वा संग रतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम सांगितलं. एकदा चित्त जे आहे ते उन्मनी भावाला गेलं, त्या ब्रह्मामध्ये रममान झालं की काय नंदती नंदती नंदत्येव सांगितलं. तो फक्त तिथं आनंदच राहतो. आनंदाच्या व्यतिरिक्त तिथं अन्य काही राहत नाही. म्हणून संत त्या ठिकाणी सांगतात काय आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आनंदाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी अन्य कोणतीही वस्तूच राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे असणारं ते तत्व प्राप्त केल्यानंतर काय होतं, मग फक्त आनंदच राहतो. आनंदाच्या व्यतिरिक्त अन्य काही वस्तू त्या ठिकाणी राहत नाही. यथोक्त उपसंहारणार्थ अयम श्लोक. म्हणजे अशा प्रकारे आतापर्यंत जे नेय ब्रह्म आदी सगळ्या जो विषय आतापर्यंत आला त्याचा आता शेवट करताय. या श्लोक 18व्या श्लोकाच्या माध्यमातून त्या सर्वाचा म्हणजे उपसंहार आता या ठिकाणी करतात. काय म्हणतात उपसंहाराच्या श्लोकामध्ये, इति क्षेत्रम तथा ज्ञानम नेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विद्याय मध्वायोपपद्यते. की अशा प्रकारे काय इति म्हणजे अशा प्रकारे काय क्षेत्र तथा ज्ञानम. ज्याप्रमाणे क्षेत्र तसे ज्ञान आणि ज्ञेय. क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय. क्षेत्र तथा ज्ञान आणि नेय उत्तम समासतः. यांचं काय केलं या ठिकाणी. क्षेत्र म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय. क्षेत्र म्हणजे इदं शरीरम कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते. ज्ञान अमानित्वादी, ज्ञेय ब्रह्म. हे सगळं काय या ठिकाणी संक्षेपाने सांगितलंय. सगळं आत्तापर्यंत जे आहे 18व्या श्लोकापर्यंत म्हणजे 13व्या अध्यायातल्या तिथं पहिल्या श्लोकाला आरंभ करून 17व्या श्लोकापर्यंत काय केलं तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. ज्ञान म्हणजे काय, नेय म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, हे सगळं सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगितल्यानंतर माझा भक्त मद्भक्त एतद् विज्ञाय तत्वाने जाणून जो माझा भक्त. हे सर्व अशा प्रकारे हे क्षेत्र आहे. याला प्राप्त करण्यासाठी ज्ञान अपेक्षित आहे, अमानित्वादी ज्ञान. त्यानंतर नेय ते ब्रह्मतत्व. हे सगळं संक्षेपाने सांगितल्यानंतर जो माझा भक्त या प्रकारे साधनाने युक्त होऊन त्या तत्वाला जो माझा भक्त प्राप्त करून घेतो, ते तत्व जाणून घेतो, मद्भावायोपपद्यते. तो काय होतो, तो इकडे तिकडे जातो का, इकडे तिकडे कुठेही जातो. ममै वांशो जीवलो. तो माझ्याच भावाला प्राप्त होतो. जो ज्याचा अंश असतो त्यालाच तो जातो. म्हणजे अशा प्रकारे तो माझा भाव आहे म्हणजे मलाच तो जे आहे त्याची परमगती जी आहे ती मीच त्याची परमगती होते. म्हणजे तो माझ्यामध्येच जशी नदी समुद्रामध्येच जाते त्याप्रमाणे तो माझ्याच भावाला प्राप्त होतो. अन्य दुसरीकडे कुठेही जातो. म्हणजे काय, जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे या जन्म मरणाच्या चक्रातून तो दूर होतो. पाहू काय म्हणता, इति एवं क्षेत्रम महाभूतादि धृत्यंतम तथा ज्ञानम अमानित्वादि तत्त्वज्ञानात् दर्शनपर्यंतम नेयं च नेयं यत्तद इत्यादि तमसा प्रमुच्यते. इति एवमन्तमुक्तं समासतः संक्षेपतः. अशा प्रकारे काय येते, महाभूतापासून महाभूतानि अहंकारः एतत् क्षेत्रम समासेन. म्हणजे 13व्या अध्यायामधल्या म्हणजे 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं, क्षेत्राचे पहिल्यांदा महाभूतानि अहंकारः क्षेत्र सांगितलं. या सगळ्या क्षेत्राचा असणार. क्षेत्र म्हणजे काय, महाभूतान अहंकार बुद्धिरव्यक्ष एवच. हे सगळं जे आहे श्लोक आहेत पुढल्या 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या द्वारे क्षेत्राचं वर्णन केलं. त्यानंतर क्षेत्राचे स्वरूप सांगितले. अमानित्वादीपासून तत्त्वज्ञानापर्यंत म्हणजे 7 ते 11 पासून अमानित्वादंबित्व अशा 7व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत ज्ञानाचे स्वरूप सांगितले.
की ज्ञान म्हणजे काय हे सगळं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अमानित्व अदंबित्व आणि त्यानंतर नेयम यत्तत् प्रवक्ष्यामि म्हणजे 12व्या श्लोकापासून ते 17व्या श्लोकापर्यंत नेयाचं स्वरूप. ज्योतिषामपि तज्ज्योतिः हे तमसः परमच्युते हे नेयाचं स्वरूप. हे ज्ञेयाचं स्वरूप त्या ठिकाणी संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे काय काय सांगितलं, ज्ञान, ज्ञेय आणि क्षेत्र हे तीनच गोष्टी या ठिकाणी. आणि हे संपूर्ण याच्यामध्ये काय सगळ्याचं जगताचं या संपूर्ण सृष्टीचं असणारं जे सार आहे हे सार याच्यामध्ये एवढंच आहे. क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञानगम्य नेय याच्यामध्येच ही जी आहे त्रिसूत्री हे जो जाणेल, क्षेत्र जो जाणेल, ज्ञान साधना जो जाणेल आणि नेय ब्रह्म जो जाणेल त्याला या सगळं अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे ज्याला ह्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल तो काय, तो माझ्याच भावाला पुन्हा प्राप्त होईल. आणि एकदा माझ्या भावाला प्राप्त झाला की काय होईल, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते परमेश्वराचं परमधाम आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्या भावाला एकदा तो मनुष्य प्राप्त झाला, तो जीव प्राप्त झाला की तो काय, तो न निवर्तन्ते, पुन्हा येत नाही. कुठे, या जन्म आणि मरणरूपीचा हा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जन्म मरण रूपी हा जो संसार आहे, या जन्म मरण संसारामध्ये तो पुन्हा येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या जन्म मरणा स्वरूप संसारापासून मोक्षाची प्राप्ती करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, ह्या तीन गोष्टी क्षेत्र, ज्ञानम आणि नैक्यम ह्याचं काय केलं पाहिजे, त्याचे विशेष तत्वाने आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. एतावान सर्वे हि वेदार्थो गीतार्थः च उपसंहृत्य उक्तः अस्मिन् सम्यक् दर्शने कः अधिक्रियते इति उच्यते. मद्भक्तो मयि ईश्वरे सर्वज्ञे परमगुरु वासुदेव समर्पित सर्वज्ञ भावो यत् पश्यति शृणोति स्पृशति वा सर्वम् एव भगवान् वासुदेव इति एव एहम् इति एव ग्रह विष्ट बुद्धिः मद्भक्तः. अशा प्रकारे काय सर्व वेद गीतेचा अर्थ एकत्रित करून सगळ्या आता हा जो आहे काय सगळ्याचं म्हणून सारभूत सगळे वेद, सगळी उपनिषद, गीता काय जे ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांचा अर्थ एकत्रित करून सांगितले आहे. हे सर्व वेद गीतेचा अर्थ एकत्रित करून सांगितले आहे. या यथार्थ ज्ञानाचा अधिकारी कोण आहे, मग अशा प्रकारचं हे जे ज्ञान आता सांगितलं या ठिकाणी 13व्या अध्यायाच्या माध्यमातून त्याचा अधिकारी कोण आहे ते सांगतात. माझा भक्त अर्थात मी सर्वज्ञ परमगुरु वासुदेव, माझा जो भक्त आहे म्हणजेच कोण माझा भक्त, त्याचं पण विश्लेषण केलं. कोण मग, अर्थात मी सर्वज्ञ परमगुरु वासुदेव. मी काय, सर्वज्ञ वासुदेव जो आहे हा वासुदेव परमेश्वरामध्ये आपल्या सर्व भावांना ज्याने अर्पित केले आहे, ज्याने आपले सर्व भाव म्हणजे काय केलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. अशा प्रकारे समर्पित भाव, आत्मसमर्पण भावाने, अनन्य भावाने काय केलं, त्या परमेश्वराला का जो शरण आलेला आहे. अशा प्रकारे परमगुरु वासुदेव परमेश्वराला आपल्या सर्व भावांना ज्याने ज्या परमेश्वरामध्ये आपले सर्व जे आहे भाव त्याने काय केले, समर्पित केलेले आहे. ज्या कोणत्याही वस्तूला पाहून. आणि मग काय समर्पित केल्यानंतर काय झालं, मग त्याची असणारी अंतःकरणाची हे भाव जे होते हे सगळे भाव भगवंताला समर्पित केल्यानंतर त्याची आता अंतःकरणाची वृत्ती कशी होणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे जो अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेला आहे तो ज्या कोणत्याही वस्तूला पाहून, ऐकून व स्पर्श करताना त्या सर्वात सर्व वासुदेवच आहे असा निश्चय बुद्धिवाला जो माझा भक्त आहे. मग अशा प्रकारे मग त्याची असणारी अंतःकरणाची स्थिती कशी होती, ते वासुदेव सर्वम हे जे आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी जैव श्वपाके च पंडिता समदर्शन सर्वत्र त्याला वासुदेव सर्व, सगळ्यामध्ये एकच वासुदेव तत्व आहे. ते एकच वासुदेव तत्व संपूर्ण चराचरामध्ये आहे. अशा प्रकारे त्याची असणारी वृत्ती त्या ठिकाणी होते. स एतत् यथोक्तम सम्यक् दर्शनम विज्ञाय मद्भावाय मम भाव मद्भावः परमात्मभावः तस्मै मद्भावाय उपपद्यते मोक्षं गच्छति. अशा प्रकारे
काय तो वरील यथार्थ ज्ञानाला समजून आता जे काही सगळं सांगितलेलं आहे ते सगळं जो साधक आपल्या जीवनामध्ये समजतो, त्याचा अनुष्ठान करतो, नुसतं समजणं नाहीये, आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुष्ठान करणं सुद्धा आहे. त्याचं अनुष्ठान करतो, ज्ञानाला समजून मग तो काय होतो, माझ्या भावाला माझा जो परमात्म भाव आहे, परमात्मा सगळ्या आत्म्यामध्ये मीच आहे अशा प्रकारे जो माझा भाव आहे तो परमात्मा भाव आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकामध्ये, सगळ्या आत्म्यामध्ये म्हणजे लगेच सगळ्यामध्ये त्याची भिन्नता करू नका, सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये मीच आहे अशा भावाने जो माझा परमात्मा भाव आहे त्याला प्राप्त करण्यात तो समर्थ होतो. म्हणजेच काय, अर्थात मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय हे जाणण्याचा प्रयत्न करतो, तो का तो मोक्षालाच प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे ज्याने यथार्थ भगवंताचं स्वरूप ज्ञान करून घेतलं किंवा अशा प्रकारे ही संपूर्ण ज्ञान साधना अमानित्वादीच्या द्वारे ते ज्ञानगम्य ब्रह्म ज्याने प्राप्त केलं तो जीवनामध्ये तो परमपुरुषार्थ जो आहे तो मोक्षच त्याला प्राप्त होतो, दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारे एकदा मोक्षाला प्राप्त झाल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते, अशा प्रकारे या न्यायाने तो पुन्हा त्या जन्म आणि मरणाचा जो फेरा आहे, जे चक्र आहे, या चक्रामध्ये तो येत नाही. अशा प्रकारे एक असणारा 11व्या अध्यायामधलं काय, एक विशेष पहिला टप्पा ज्या ठिकाणी संपला आणि आता पुन्हा 19व्या श्लोकापासून दुसरा टप्पा पुन्हा घेतला त्यांनी. काय म्हणतात, प्रकृतीं पुरुषांचैव विद्यनादि उभापि विकारांश गुणांचैव विद्ये प्रकृती संभवाम. अशा प्रकारे या ठिकाणी दुसरा टप्पा जो आहे, हा दुसरा टप्प्याने आरंभ केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.